नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यातील सहकाराचं मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाबाबत काही दिवसांपूर्वी एनएससी बँकेने प्रसिद्धीकरण केलेलं आहे. हा कारखाना आमदार नारायणआबा पाटील यांच्या ताब्यात आहे आणि या प्रक्रियेबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि त्यातच आमदार नारायणआबा पाटील यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली होती. या कारखान्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार नारायणआबा पाटील यांनी म्हटलेलं आहे की हा कारखाना लिलावाबाबत यापूर्वी देखील एक नोटीस प्रसिद्ध झालेली होती आणि तेव्हा देखील आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं होतं, त्यामुळेच ती प्रक्रिया थांबली होती आणि आता देखील ही प्रक्रिया थांबेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा खूप महत्वाचा कारखाना आहे आणि हा कारखाना सुरू व्हावा यासाठी आमदार नारायणआबा पाटील यांचे प्रयत्न आहेत. हा कारखाना सुरू करण्यासाठी आमदार नारायणआबा पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत देखील पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता, त्यावरती देखील ते बोललेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सर्व ठीक होईल असंही ते म्हणालेले आहेत. या कारखान्याच्या बाबत गेल्या वर्षी या कारखान्याची निवडणूक झालेली होती. हा कारखाना प्रचंड असा अडचणीत आहे आणि या कारखाना निवडणूक झाल्यानंतर आमदार नारायणआबा पाटील यांच्या ताब्यात आलेला होता. त्या निवडणुकीवेळी आमदार नारायणआबा पाटील यांनी हा कारखाना सुरू करणार असल्याचं सांगितलेलं होतं आणि तसा प्रयत्न देखील त्यांच्याकडून सुरू आहे. त्यानंतर ही लिलावाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कारखान्याबाबत यापूर्वी देखील लिलाव प्रक्रिया झाली होती. बारामती एग्रोकडे हा कारखाना लिलाव प्रक्रिया सुरू असताना जाणार होता, त्याच्याकडे हा कारखाना द्यावा असा देखील निर्णय संचालक मंडळाचा झाला होता. मात्र त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्वांनी पाहिलेल्या आहेत. या कारखान्याच्या लिलावाबाबत आमदार नारायणआबा पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते तुम्ही सविस्तर पहा. नेमकं याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद. साखर कारखान्याच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये जप्ती आणलेली होती आणि आता नंतरही तुम्हाला जप्ती आणलेली, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या गोष्टीला आम्हाला थोडं सहकार्य केल्यामुळं याही गोष्टी थांबतील आणि कारखान्याचा विषय आहे तो आमचा मार्गी लागेल. आता आपण सातत्याने या कारखाना सुरू होण्यासाठी पाठपुरावा करताना दिसून येत आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी म्हणजे आपली पळापळ दिसून येते. म्हणजे यावर्षी तरी कारखाना सुरू होईल चिन्ह आहे नाही, तसं आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासित केलेलं आहे की निश्चित मार्ग काढतील कारखान्याच्या संदर्भात, असा आम्हाला विश्वास आहे.